कुठल्याही साधू संतांचा आपण कसा अपमान करू? माणसांचा सुद्धा अपमान आपण करणार नाही. आपण जातीभेद मानत नाही. तर मग अशा साधू संतांचा आपण कशाला अपमान करू ना? मुळात झाडं तोडणं हे साधू संतांना मान्य आहे का? आणि ज्याच्यापासून आपण जगतो, ऑक्सिजन घेतो, अन्न पाणी घेतो, त्यांना मारून आपण कसले मेळे करणार आहोत? नाही का? तर असा मुद्दा आहे की त्यांना सुद्धा ते मुळात झाडं आधी होती, नंतर ऋषीमुनी त्याच्याखाली तपश्चर्या करायला लागले. आज जोपर्यंत ज्यांना प्रचिती आली ती झाडाखाली आली, हे तर मान्य आहे की नाही? त्यामुळं त्याच्यामध्ये चिटिंग असू नये हा मुद्दा आहे आपला ना. वृक्ष जी तोड होते त्याची चिंता करणाऱ्या पर्यावरणवादी ज्यांनी कधीच बकरीच्या ह्याला विरोध केला नाही तेव्हा ते गप्प बसले, त्यावेळेस त्यांना सर्व धर्म समभाव का दिसला नाही असा तुम्हाला ही विचारला प्रश्न विचारला? मला नाही, त्यांनी सोशल मीडियावर विचारलं. मला असल्या गोष्टींना उत्तर द्यायचं नाही आहे. माझं काही त्याचा संबंध नाही. सर, तुम्ही तपोवनसाठी जे काही तुम्ही भूमिका घेतली आहे त्याच्यामध्ये किती झाडांच्या बद्दलची म्हणजे कुठली झाडं आहेत आणि ज्याच्यावर कुऱ्हाड पडू शकते असं तुम्हाला दिसतंय आणि त्याच्यामुळे तुम्ही हा विरोध करताय? काय देशी विदेशी हा मुद्दा जास्त काढता कामा नये. मॉनोटनी हा मुद्दा असतो. आपण जेव्हा 2016ला मी मुद्दा मांडला होता की नुसते गुलमोहर, नुसतीच रेंट्री, नुसतंच हे करायचं आणि मूळ आपली जी पारंपरिक झाडं आहेत, ज्याला म्हणू की पशुपक्ष्यांना आवडणारी झाडं आहेत, जी ह्या मातीला योग्य आहेत, अशी झाडं असतात, तर ती जास्त लावली जावीत फॉरेस्ट डिपार्टमेंट तेव्हा काय करायचं की गुलमोहर 1,37,00,000 तेव्हा नुसते गुलमोहराची रोपच होती ना, असं नाही. तर त्या अर्थानं देशी विदेशीचा विचार करायला पाहिजे. तर तिथं ज्या प्रजाती आहेत, आता कसं आहे की 10 वर्ष झालेली झाडं, 10 वर्ष आतली झाडं तोडायची आणि दुसरी त्याच्या बदल्यात 10 झाडं लावायची, ही कल्पनाच चुकीची आहे. म्हणजे पोरांना मारायचं आणि आईबाबाला जिवंत ठेव, मुळात त्यांचं उरलेलं वय किती आहे? कुठली झाडं अजून वाईट नाहीत ना. त्यामुळं झाडं तोडून दुसरीकडे कुठेतरी 10 झाडं लावायची ही कल्पना चुकीची आहे. त्यानंतर उजाड माळरानावरती खड्डे आता केले जात आहेत. ते उजाड माळरानावर झाडं का नाहीत? तर ती माती चांगली नाही, तिथलं पाणी चांगलं नाही, तर तिथं तुम्ही कशी लावणार आहात? आणि 15 फूट उंचीची झाडं लावणार, 15 फूट मुळं खाली गेली पाहिजेत ना, मग ती झाडं जगणार नाहीत. हा विनाकारण खर्च जाणार. तर हा मुद्दा आहे की विनाकारण खर्च होता कामा नये. आणि आपली भूमिका तीच आहे ना की विनाकारण खर्च कसं काय करता? सगळ्याच ते मॅपिंग केलं का सगळ्या झाडांचं, कुठली झाडं किती झाडं जाणार? 1800 तर त्याची परवानगी सेंटरकडून घ्यावी लागते ना. त्या कायदेशीर गोष्टीत पण मला पडायचं नाही. मला मुद्दाच एवढा आहे की झाडं तोडता कामा नयेत आणि कुंभमेळे झाले पाहिजेत. गिरीश महाजनांच्या बाबत पण ते म्हणत होते की रस्ता जरी बनवायचा झाला तरी अनेक झाडं अशी लावली जातात असं ते म्हणत होते. याबाबत आपण नाही, झाडं तोडून ट्रान्सप्लांटेशन सक्सेस रेट दाखवतं का कोणी? किती ठिकाणी सक्सेस रेट आहे? तो कागदोपत्री सक्सेस रेट असेल ना, प्रत्यक्षात हा सक्सेस रेट ही तपासण्याची गोष्ट आहे. सयाजी शिंदे चाय कंपनी आहेत, साधू संतांचा अपमान सहन करणार नाही, वृक्षतोड झालीच नाही, तुम्ही समाजाला आक्रमक करताय असं गुणवर्तींनी तुम्हाला मीडियाला सतत आहे ना, हा काय म्हटला तो काय म्हटला, मग आम्ही त्याच्यावर जाणार, आम्ही ह्याच्यावर जाणार आणि चॅनल चालले पाहिजेत का, ह्यासाठी असले प्रश्न असतात का? आपला मुद्दा काय? झाडं वाचली पाहिजेत. आपला मुद्दा काय? झाडं जास्त लागली पाहिजेत. हा कोण म्हटला तो काय म्हटला याच्याची काय घेणं ते नाही. माझा मुद्दा झाडाशी आहे आणि झाड हे आधी महत्त्वाचं आहे, त्यानंतर माणूस महत्त्वाचा आहे.